महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, त्रिपुरा आणि बिहारचे माजी राज्यपाल तसेच शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. अंबप हे त्यांचे आजोळ असल्याने गावासह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील हे अंबप हे माझा आजोळ, माझी ओळख असे अभिमानाने सांगत असत. सार्वजनिक जीवनात मोठे स्थान मिळवूनही त्यांनी आपल्या आजोळाशी असलेले नाते कायम जपले. सुमारे वर्षभरापूर्वी त्यांनी अंबप गावाला भेट देत ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला होता. त्यांचा साधेपणा आणि प्रेमळ स्वभाव आठवणी आजही ग्रामस्थांच्या मनात ताज्या आहेत. शिक्षण क्षेत्राला आयुष्य अर्पण करत त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांमधून लाखो विद्यार्थी घडले. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते. बुधवारी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कसबा बावडा येथील यशवंत निवास येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नाव सांगा अगोदर. शंकर बापू वठारे यांच्या दादांच्या तळावर आम्ही 3 महिने गाणं केलेला आहे. आणि त्यांच्या अंबपगावचे रहिवासी होते. अंबपगावचे भाचे आहे आणि त्यांच्या आणि निदान झालेलं आहे. फार वाईट झालेलं आहे. दादा 1 वर्षाच्या पाठीमागं अंबपला आले होते. त्यांनी मला वाड्यात बोलवून घेतले. मला विचारले कसा काय शंकर झाले. माझा मित्र वारला. किशोर जासूद, NTV न्यूज मराठी, कोल्हापूर.